आयुष्यामध्ये पैसा कमवण्यापेक्षा स्वतःचं कर्म चांगलं बनवा, कारण मृत्यूच्या वेळेस धन तुमच्या बरोबर येणार नाहीये. आयुष्यभर जो तुम्ही परमार्थ केलाय ना तो परमार्थ तुमच्या सोबत येणार आहे. मी सांगत नाही हो, एखादा चांगलं काम करतोय ना त्याला करू द्या ना. भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते हो तुम कांटे बनकर मत रहना, पुष्प नहीं बन सकते हो तुम कांटे बनकर मत रहना. बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, ना कभी शैतान बनो तुम, ना कभी हैवान बनो. सदाचार अपना न सके तो पापों में पग मत धरना. पुष्प नहीं बन सकते हो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. जीवनामध्ये स्वतःचं कर्म चांगलं बनवा, कारण जीवनामध्ये धन सुद्धा तुमच्या बरोबर येणार नाही. मी सांगत नाही, सुभाषितकार सांगतात, धनानी भूमौ पशपश गोष्टी भार्या ग्रहद्वारे जनी स्मशानी. तुमच्या बरोबर काय येईल? तुमच्या बरोबर कमवलेला पैसा येणार नाहीये. जनावरातली गोठ, तुम्ही त्या गोठ्यातल्या जनावरावर किती प्रेम करा ती गोठ्यातच राहणार आहे. बायकोवरती किती प्रेम करा ती फक्त उमऱ्यापर्यंत आहे. माणसाबरोबर किती गोड गोड बोला स्मशानापर्यंत येतील, रडतील. घरी गेल्यावर सणकून दणकून पिठलं बाजरीची भाकर आणतील. कोण तुमच्या सोबत येणार नाहीये. इथं आयुष्यभर जे तुम्ही चांगला परमार्थ केलाय ना तोच तुमच्या सोबत येणारे. याचं निरीक्षण माझ्या नामदेव महाराजांनी केलं. लोकांच्या समाजाकडे बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की माणसं धनाच्या मागे लागलेली आहेत आणि धनामध्ये माणसं गुरफटलेली आहेत, पण यांना मरणाच्या वेळेस कोण खऱ्या अर्थानं वाचवणारे हे नामदेव महाराजांच्या लक्षामध्ये आलं. आणि मग नामदेव महाराजांनी सातकाला प्रश्न केला, बाबांनो, धन मान याच्या बळावर तुम्ही देवाला विसरलात, पण मृत्यूच्या काळी तुमच्या बरोबर कोण येणार आहेत? अभंगाचं पहिलं चरण. धन मान बरे नाट विसी देवा, धन मान बरे नाट विसी देवा, धन मान बरे नाट विसी देवा, धन मान
दिसी देवा मृत्यू काळी तेव्हा कोण आहे. या समाजाचं निरीक्षण माझ्या नामदेव महाराजांनी केलं आणि नामदेव महाराजांच्या असं लक्षात आलं की तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. लोक पैशाच्या धुंदीमध्ये देवाला विसरून चालले. मला माहिती आहे जगण्याकरता पैसा फार गरजेचा आहे. 4 पुरुषार्थापैकी 2 नंबरचा पुरुषार्थ धन आहे. जीवन जगण्याकरता पैसा गरजेचा आहे. ज्याच्याकडे जेवढा पैसा तेवढे लोक त्याला मानतात. परशा परसू परसराम पैसा तेरा 3 नाम. लोकांकडे पैसा नसला का माणसं त्याला हिनवतात. परशा थोडा पैसा वाढला का परसू आणि श्रीमंत परसराम. हा समाजामध्ये ज्याच्याकडे जास्त पैसा आहे ना लोक त्याला मानतात. मी सांगत नाही धनवंताला सर्व मान्यता है जगी. हो सर्व मान्यता है जगी. सर्व मान्यता है जगी. ज्याच्याकडे जास्त पैसा त्याला लोक मानतात. हा समाजाचा नियम आहे. पैसा गरजेचा आहे पण पैसा सुद्धा चांगल्या पद्धतीनं कमवलेला असायला हवा. तुकोबरायांचे गाव भंग आहे बघा. अन्यानं कमवलेलं धन 10 वर्षापर्यंत टिकतं. 11वं वर्ष लागलं का ते नष्ट होऊन जातं. मी सांगत नाही श्लोक आहे अन्यायोपार्जितम धनम 10 वर्षांनी तिष्ठती प्राप्त एकादशे वर्षे समूलन विनश्यती. 10 वर्ष धन टिकतं. म्हणून धनामध्ये सुद्धा 2 प्रकार, एक ब्लॅक मनी मोहिते पाटील आणि एक व्हाईट मनी. बरोबर नाही. पांढरा पैसा एक काळा पैसा. दुपारच्या वेळेस आनंदानं गाजत वाजत जे येतं ना त्याला व्हाईट मनी म्हणतात. ते पुढून येतं. रात्री 12च्या नंतर अंधारात मागच्या दारानं जे येतं का त्याला ब्लॅक मनी म्हणतात. बरोबर आहे ना. म्हणून पैसा गरजेचा आहे जीवनामध्ये. प्रत्येकाला पैसा हवा असं वाटतं. कोणाला वाटत नाही. मलाही वाटतं आज 50,000चं पाकिट द्यावं. कोणाला नको वाटते. वाटतं प्रत्येकाला पैशाची अपेक्षा आहे. पण त्या पैशाच्या अपेक्षा बरोबर आपण अगोदर देवाला सुद्धा शरण गेलो पाहिजे. हे तितकाच महत्वाचं आहे. कारण तुका म्हणे अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विठुधरा. आम्हाला शेवटी वाचू कोण शकतोय तोच पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं त्याची शरणागती आपण अगोदर पत्करली पाहिजे. पण माणसं इतकी चिकट असतात ना बाबू. त्या धनाच्या नादी लागून लोक देवाला विसरून जातात. किरण महाराज बरं का इतके माणसाचे मी नेहमी सांगत असतो. एक दृष्टांत माझ्याकडे मी नेहमी सांगत असतो बघा की काही माणसं एवढे चिकट असतात. चिकट इतकी चिकट मक्खी चूस माणसं असतात. आमच्या समोर एका संत पंक्तीला गावरान तुपामध्ये माशी पडली. देतो भाऊ मालकीने सांगितलं मालक तुपातली माशी बाजूला फेका. ते म्हणले बावळ ठेका 1000 रुपये किलोचं गावठी तूप येते. बाया भरपूर चिकट असतात. 1000 रुपयाचं गावठी तुपे म्हटले वेळे असं फेकून जमन का म्हणले. अशानं उधळ मांकी करून आपला प्रपंच संसार होणार नाही म्हणले. मग म्हणले तू आता माझा ऑब्झर्व कर मी काय करतो. त्या पट्ट्यानं अशी माशी हातात धरली पका साईत निहाळली अशी तोंडात चाकली सगळा चोथा मेहता केला मग बाहेर फेकली. अशी मक्की चूस माणसे समाजामध्ये. पैसे लागतात हे गरजेचं आहे. असा एक मक्की चूस माणूस होता. त्यानं आयुष्यभर कधी परमार्थ केला नाही. कधी दान धर्म केलं नाही. आणि तो पंढरपूरला गेला 70व्या वर्षी. मी माझं नेहमी सांगत असतो मी कीर्तनामध्ये 70व्या वर्षी गेला आणि देवाला वाटलं अरे हा पंढरपुरामध्ये येऊन नेमकं दान करतो का नाही. ते देवानं परीक्षा घ्यायची ठरवली. हा उघडा बंब झाला. चंद्रभागेमध्ये स्नान झालं आणि भगवंतानं वासुदेवाचं रूप धरलं. देवाला काय अशक्य रूप धरायला. तो असा मोराचा पिसारा उघडा बंब पांडुरंग परमात्मा त्याच्या सत्तेनं जग चालतं आणि त्यानं वासुदेवाचं रूप धरलं. म्या भोला विला वेदू बोले म्या चालविल्या सूर्य हले म्या हलविल्या प्राणू हले जो या जगासी चालिता. त्याच्या सत्तेनं जग चालतं. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे तुझिया सतेने वेदासी बोलणे. तुझिया सतेने वेदासी बोलणे. तुझ्यासी चालले तुझ्या बळे सुरत चालले तुझ्या बळे सुरत चालले तुझ्या बळे तुझ्या बळे आईचा तो समज
ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी तुझी आसतेनी वेदाशी बोलणी त्याच्या सत्तेनं सूर्य चालतो वेद सुद्धा त्याच्या सत्तेनं बोलतो मग त्याला वासुदेवाचं रूप घेणं अवघड आहे का वासुदेवाचं रूप घेतलं आणि वासुदेवाचं रूप घेऊन तो पूर्वीचे दिवस फार गोड होते पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला वासुदेव आठवतो का आठवतो ना पूर्वीचा बालपणी आठवा आमच्याही बालपणी आम्ही आठवले पूर्वीच्या काळामध्ये वासुदेव यायचा गावागावामध्ये आणि पहाटे 4ला यायचा तो पहाटे 4ला पूर्वीचे दिवस इतके गोड होते ना बघा पूर्वीच्या काळामध्ये पत्रव्यवहार असायचा पत्रव्यवहार आणि पूर्वीच्या काळामध्ये मोबाईल नव्हते मोबाईल त्या मोबाईलने माणसाला फार वेळ लावलं म्हातारे सुद्धा त्या मोबाईलच्या नादी लागून स्वतःच्या जीवनाचं वाटोळं करून घेतलं काही लोकांनी बघा तुम्ही माणसाचा माणसाशी संवाद थांबला याला कारण फक्त मोबाईल आहे हां माणसं पाहुण्याच्या घरी गेले ना चहा पाहत नाही पाणी पाहत नाही गेले गेले विचारत्या टाईप सीचं चार्जर आहे का नाही काय तुम्ही नीट निरीक्षण करा लोक फक्त चार्जर आहे का पाहुण्याबरोबर बोलत नाही अहो आपल्याच घराचं निरीक्षण करा ना तुम्ही 4च जण असतात घरात पण 4 कोपऱ्यात 4 जण असतात माणसाशी माणसाचा संवाद थांबलाय म्हणून आत्महत्या घडायला लागल्या बरोबर आहे पूर्वीचा काळ असा होता पूर्वीच्या काळामध्ये मोबाईल नव्हते पण पत्र व्यवहार चालायचा आणि पत्र जर आलं एखादं तर त्या गावामधील एखादा शिक्षक असेल त्या शिक्षकाकडे ते पत्र घेऊन जायचं म्हणले गुरुजी चला आमच्या घरी एवढं पत्र वाचून दाखवा एवढा आदराने ते गुरुजी यायचे ना आणि सगळं घर त्या ओट्यावर बसायचं आणि मग ते गुरुजी वाचायला प्रारंभ करायचे अख्ख्या घराचे कान त्या गुरुजींच्या बोलण्याकडे असायचे पत्रामध्ये काय मजकूर असेल हे आवडीनं ऐकायचे पूर्वीचा काळ होता तो पूर्वीच्या काळामध्ये तो पिंगळा यायचा बघा पिंगळा आता पिंगळा लोक वावरात गेले का 12 वाजता येतो त्या पिंगळ्याचं तो आपल्याला नामनिर्देश करायचा दादा हो हा जन्म तुम्हाला परत परत मिळणार नाहीये आयुष्य एकदाच आहे तो मिळालाय त्याचं सार्थक करा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटी वा गळ बांधून येईल सरत शेवटी वा काळ बांधून येईल सरत शेवटी काळ बांधून नेईल सरत शेवटी काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय वाजाईल एका जनार्दनी आमचे काय वाजाईल काय वाजाईल काय वाजाईल भिंगला महामारी बोले 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 खा भिंगला महामारी पिंगळा माघारी बोली बोली तो देखा पिंगळा माघारी भिंगला महामारी बोले बोले तो देखा भिंगला महामारी हो पिंगळा माघारी बोली बोली तो देखा पिंगळा माघारी वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान खोटे वर्तमान कोटी या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान खोटे वर्तमान कोटी पिंगा बाई पिंगा गे पिंगा गे बाई पिंगा पिंगा गवाई पिंगा पिंगा गवाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा गे पिंगा गे बाई पिंगा पिंगा गवाई पिंगा पिंगा गवाई पिंगा अवघा 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 गांगर धिंगा गे अवघा गांगर धिंगा गे अवघा गांगर धिंगा गे अवघा गांगर धिंगा गे अवघा दागड भिंगा गे अवघा दागड भिंगा गे अवघा दागड भिंगा गे अवघा दागड भिंगा गे टाळ 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 हा टाळी वाजवा टाळी वाजवा हो महिला मंडळ वाजवा वाजवा लाडक्या बहिणी हो टाळी वाजवा घोळ घोळ भाजती टाळ जन जन नादर साळ वाजती टाळ गण गण नादर साळ घोळ घोळ भाजती टाळ जन जन नादर साळ गुळ वाजती टाळ गण गण नादर साळ निर्गुण निराकार तन बाबूर माझ धाम निर्गुण निराकार दादा बाहुर माझे निर्गुण निराकार तन बाबूर माझ धाम निर्गुण निराकार
घ्या ग कुणी घ्या ग कुणी घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळामणी 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 अहम भाग्या सोम भाग्या अहम भाग्या सोम भाग्या प्रेम नगरावारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची माझ मल्हारीची वारी मल्हारीची माझ मल्हारीची वासुदेवाचं रूप घेऊन भगवान परमात्मा त्या माणसाकडे गेले. म्हणले बाबा आयुष्यभर कधी दान केलेलं वाटत नाही, इथं पंढरपुरामध्ये तीर्थक्षेत्रात दान कर, एखादा नया रुपये दे म्हणले. बरं त्यानं आयुष्यभर कधी दान धर्म केला नाही. आणि ते वासुदेवाला म्हणायला लागलं दादा खरं सांगू पहिल्यांदाच पंढरपुरामध्ये आलो, पण जुनी जाणती मंडळी जी होती जाणकार मंडळी त्या जाणत्या मंडळींनी सांगितलंय पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये फार चोऱ्या होतात, म्हणून कपडे तिथं काढले आणि कपड्यामध्ये पाकिटे म्हणले मठात. एक काम कर दादा मठामध्ये म्हणलं. याला असं वाटतं वासुदेवाला मी आता वेड्यात काढलं, पण त्याला माहित नाही ज्याच्या सत्तेनं जग चालतं तो हा भगवान परमात्मा आहे. हा मठामध्ये गेला आणि मठामध्ये गेल्यानंतर यानं चट सरी जाऊन पैसे मोजले, 500 रुपये भरले. तो म्हणला किती मूर्ख वासुदेव आहे. आजही कलियुगामध्ये बरेच लोक देवाच्या आकली काढायला लागले. म्हणले देवा हे वासुदेवाला कळतं का हो? याला मी म्हणलो मठात ये, यानं मला विचारलं सुद्धा नाही नेमकं गंगागिरी बाबाच्या मठात येऊ का दुसऱ्या मठात येऊ, इथे ना मला काही विचारलं नाही. किती मूर्ख वासुदेव म्हटल्या. हा पैसे मोजून उठला आणि तेवढ्या दरवाजावरचा बेलचा आवाज. म्हटले वासुदेव, मग हा धरला. म्हणले आता पैसा जातो गड्या आपलावाला. मग त्यानं परत शक्कल लावली. तो म्हणला बाबा खरंच सांगू का आत्ताच 500 रुपये मोजले, 500 रुपयाच्या वर 1 रुपया नाही, मला राहत्याला जायला 500 रुपये खर्च लागतो म्हणे. आणि कंडक्टरनं जर पैसे कमी दिले तर मला तो राहुरीलाच उतरून देईन म्हणले. एक काम करा गावाकडे या म्हणले, रुपये देतो. त्याला वाटलं कशाचा येतो गावाकडे, यानं बिरड भरलं, बॅगा भरल्या, आला पहिल्या जलद गाडीनं राहत्यामध्ये. कदाचित तो राहत्याचा असावा, चिगट माणूस. राहत्यामध्ये आला आणि बायकोनं त्याची आरती पूजा केली. म्हणले आयुष्यामध्ये पहिल्यांदा पंढरपूरला गेला. आरती बरेच जण असे आरती ओवाळणारे दिवटे, कधी आयुष्यात पंढरपूर नाही. बायका घरी आल्या का एवढी त्यांची पूजा करतात. तशी या बायकोनं त्याची पूजा केली, ओवाळलं त्याला, पादपूजन केलंय. पाद्यपूजन झाल्यानंतर घरात घेतलं, पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला, ताट वाढलं. आणि मग बायको म्हणायला लागली का हो मालक काही नवजुनं घडलं का पंढरपुरामध्ये? म्हणले मग घडलं ना. म्हणले चंद्रभागेच्या तीरावर वाळवंटामध्ये एक वासुदेव आला आणि त्या वासुदेवानं माझ्याकडे 1 नया रुपया मागितला. म्हणले मग दिला का तुम्ही? म्हणले अगं वेडे तू माहेरला कधी गेली तर तुला कधी फुटकी कवडी फेकून नाही मारली, आणि त्या वासुदेवाला रुपये दे. म्हणले नाही नाही त्याला दिलं नाही. त्याला म्हणले मठात ये. मग मठात आला. म्हणले मठात दिले का? नाही. त्याला सांगितलं राह त्याला ये. दोघांची चर्चा चालू आणि तेवढ्यात बाहेरून आवाज आला, आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला, देहूच्या तुकवाला, दान पावल दान पावल. वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला
वासुदेवाला वासुदेवाला वासुदेवाला वासुदेवाला हो वासुदेवाला वासुदेवाला हो वासुदेवाला 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 आवाज बायकोनं ऐकलं म्हणले तुम्ही जे हुबेहूब जे वर्णन केलं ना म्हणले तो मोराचा पीस लावलेला तो माणूस बाहेर उभा आहे. मग हे हादरलं. ते म्हणले आता आपला रुपया जातो गाड्या. पण ते फार हुशार होतं. ते म्हणले एक काम कर मी आता मरायचं नाटक करतो आणि तू रडायचं नाटक कर म्हणले. हे खाली पडलं आणि बायको मोठ्या मोठ्यानं ओरडायला लागली मालक. तेवढ्यात तिनं घरच्यांना आवाज दिला आप्पा धावा. मालक गेले. बायको मोठ्या मोठ्यानं रडायला लागली. म्हणले मालक पंढरपूरला कधी गेले नाही एकदाच गेले. पंढरपूरून आले आल्या आल्या जागेवर गेले. सगळी माणसं धावत आली. अख्खं गाव जमा झालं. वासुदेव आपला गावामध्ये अंगणामध्ये बसलेला अख्खं गाव जमा झालं आणि सगळे लोक चर्चा करायला लागले. म्हणले अरे किती भाग्यवान माणूस आहे. म्हटल्या आपण 10-10 वेळेस वाऱ्या केल्या पंढरपूरच्या पण आपल्याला कधी मरण नाही आलं. पठ्ठ्या फक्त एकदाच गेला म्हणले. जसा गेला घरी आला आणि मेला म्हणले. किती भाग्यवान माणूस आहे. ही चर्चा त्या वासुदेवानं ऐकली. ते म्हणले तुम्ही कोणाची चर्चा करतात. म्हणले ते रामभाऊ पहिल्यांदाच पंढरपूरला गेले म्हणले आणि आल्या आल्या जागेवर गेले म्हणले. म्हणले अहो त्यांनीच तर मला इथपर्यंत बोलवलंय रुपया करता. म्हणले ते गेले. म्हणले हो गेले. म्हणले जाऊ द्या आता ज्यांच्या नावावर इथपर्यंत आलो ना त्यांची अंत्यविधी करूनच जातो म्हणले. आता हे कोण ऐकलं मध्ये घरी. तो चिगट माणूस होता का त्यानं ऐकलं. तो इतका विलंड होता. भाऊबंधांनी कापसाचे बोळे नाकात घातले कानात घातले पण त्यांना श्वास सुद्धा बाहेर येऊ दिला नाही. कापसाचा बोळा बाहेर आला तो रुपया जातो म्हणला आपला. येऊच दिला नाही. आंघोळीला घेतलं गरम पाणी एवढं हाय टेम्परेचर अंगाला चटके बसवत होती पण रुपया जाईल ना. अजिबात तोंडाच्या बाहेर आवाज सुद्धा येऊन दिला नाही पट्ट्याना. म्हणले मग तिरडी उचलली. वासुदेव भजन करत निघाला. स्मशानभूमीमध्ये अंत्ययात्रा आली. सरणावर त्याला ठेवलं. आता आग्नीनं डाग द्यायची वेळ आली. मुलांना हातामध्ये टेंबा घेतला. आता तो डाग देणार. ज्याला डाग द्यायचा का त्याला अजिबात भीती वाटत नव्हती. वासुदेवाला त्याची किव आली. देवाला म्हणले किती मूर्ख माणूस आहे. आयुष्यभर कधी धन दौलत लोकाला दिली नाही. कधी परमार्थ केला नाही देवाला. कधी देवाच्या नावानं दान धर्म केला नाही आणि तो जवळ गेला. म्हणले मूर्ख माणसा आयुष्यभर देवाचं कधी भजन केलं नाही. देवा करता दान धर्म केला नाही मूर्खा. एक काम कर माझा नया पैसा सुटला म्हणले. हा आवाज त्याच्या कानावर गेला आणि ते इतकं बिलंदर होतं. ते म्हणले वासुदेवा तुझा एक नया रुपया सुटला. हा रामभाऊ बी उठला म्हणे. इतकी माणसं पैसा करता चिकट असते. हे माझ्या नामदेव महाराजांनी बघितलं आणि नामदेव रायांनी या लोकांना उपदेश करण्याकरता पहिला मुखातून शब्द बाहेर काढला. बाबांनो पैशाच्या धुंदीमध्ये जसं डोळ्यामध्ये धूर केल्यानंतर सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा याच्या नादामध्ये जसे लोक देवाला विसरून जातात ना तसं धनाच्या आसक्तीनं लोक देवाचं परमार्थ करत नाही. देवाचं भजन करत नाहीये. म्हणून तू माझ्या नामदेव महाराजांनी लोकांना पहिला प्रश्न केलाय धन मान नाठविसी देवा मृत्यू काळी तेव्हा कोण आहे. सांगा ना तुम्हाला सोबत कोण येणार आहे. मृत्यूच्या वेळेस तुम्हाला कोण वाचवणार आहे. कारण ज्या वेळेस तुम्हाला यमदंड न्यायला येतील ना ते अजिबात तुमची कीव करणार नाही. कारण त्यांना अजिबात करुणा नसते. ते तुमच्या माथ्यावर बसतील आणि तुम्हाला मारत मारत घेऊन जातील. अभंगाचं दुसरं चरण यमाचे गर पैसातील माता यमाचे अवदंड 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 पैसातील माता ओ यमाचे अवदंड पैसातील माता यमाचे अवदंड पैसातील माता देवा तुझ रक्षिता
यमाचे वदन बैसतील माता यमाचे वदन बैसतील माता देव तुझ रक्षिता कोण आहे देव तुझ रक्षिता कोण आहे यमाचे यमदूत बैसलेले माता यमाचे यमदूत बैसलेले माता विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरे जय जय विठोबा रघुमाय विठोबा विठोबा रघुमाय विठोबा रघुमाय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई यमाचे यमदंड बैसतील माता तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे म्हणून पंढरीश पांडुरंग परमात्म्याला शरण जा. तोच तुम्हाला एकमेव या जगातला दानशूरदाता आहेत म्हणून त्याचं भजन करा. कारण या जगामध्ये माता पिता बंधू तोपर्यंत आपल्याबरोबर असतात जोपर्यंत आपली इंद्रिय चालतात. माता पिता बंधू तोवरी सोयरी जोवरी इंद्रिय चालताती. म्हणून खऱ्या अर्थानं पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. ते भजन कसं करायचं? हे आँख जो श्याम का है आँख जो श्याम का दर्शन किया करे ऐसी सजो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से शोभा नहीं ये हाथ की ये हाथ तो भगवान का पूजन किया करे. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन लागी लागी लगन लागी लागी लगन लागी लागी लगन लागी लागी लगन. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. हो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन मीरा हो गई मगन. म्हणून खऱ्या अर्थानं देवाच्या भजनाचं वेळ लावा. आमचे संत देवाच्या भजनाकरता वेडे झाले. वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडियाच्या गावी आलो. वेडा झालो
वेळ लावायचा असेल तर देवाच्या भजनाचं वेळ लाव. माणसाने वेळ लावलं फक्त वेळ पिक्चरचं. वेळ तुझे विरह बनवा. रितेश देशमुख आठवतं का? जेन लिया डिसोजा, नवऱ्याचा फोटो बायकोचा फोटो. वेळ तुझे विरह बनवा. पिक्चरचं वेळ जरूर लावा. वेळ पिक्चरच लावायचं असेल तर फक्त माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर छावाचं वेळ लावा. छावाचं. हा, मित्रता कशी करावी ही कवी कलश आणि छत्रपती संभाजी राजा, बस दोघच. जगामध्ये त्यांच्या मैत्रीशिवाय मैत्री या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी. वाट चुकणार नाही जीवन भर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी. आत्महत्याच करणार नाही कुणी. एक तू मित्र कर आरशा सारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. मित्रता करायचं असेल ना कवी कलश सारखी. औरंगजेब सांगत होता, कलश दे संभाची मैत्री सोडून धर्म परिवर्तन कर. जिवंत सोडतो म्हणले तुला. औरंगजेबाच्या समोर एकच सांगितलं, अरे मी ज्याची चाकरी करतोय ना, जो माझा मित्र आहे ना, त्याचं वर्णन सांगू म्हणले तुला. आणि कवी कलशने इतकं गोड वर्णन केलंय बघा छावा पिक्चर मध्ये. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जखड़ा राजा मेरा आज भी सब पे भारी है. धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी का सांगतोय, वेळच लावायचं असेल ना तर छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर छावा आहे ना, त्याचा वेळ लावा. त्याचा जर वेळ लावला ना, आता 2 दिवसापूर्वी जो हल्ला झाला ना, ती हल्ला व्हायची वेळ परत आपल्यावर येणार नाहीये. असं आठवा, कधी काळी आपणही जम्मू काश्मीरला गेलो ना बायको सोबत फिरवायला, तो प्रसंग आपल्या बरोबर येऊ शकतो ना. काय सांगते तो कोण जाणे. हे सगळं विधिलिखित असतं. त्याच्याकरता स्वतःचा धर्म स्वतः ओळखा, स्वतःच्या मुलाला संस्कार लावा. आणि वेळच लावायचा असेल तर माझ्या छत्रपती संभाजी महाराजाचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं लावा. या जगामध्ये कोणी काम येणार नाहीये. नामदेव महाराज ते सांगतात, सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता, तीही केश देता रडत असे. इथं फक्त एकच काम येऊ शकतो, तो म्हणजे माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा. म्हणून त्याची शरणागती पत्करा. अभंगाचं शेवट. विष्णुदास नाम जाताची शरण. विष्णुदास नाम जाताची शरण. विष्णुदास नाम जाताचे शरण. विष्णुदास नाम जाताचे शरण. स्वप्नी जन्म मरणे नाही. स्वप्नी जन्म मरण नाही. यमाचे यमदूत बैसवुनी मामा. यमाचे यमदूत पैसती जन्म मरण नाही नाही. स्वप्ने जन्म मरण नाही नाही. यमाचे यमदूत
देवा तुझ रक्षिता कोण आहे देवा तुझ देवा रक्षिता तुझ रक्षिता देवा रक्षिता रक्षिता Ga ma ba da ba ni da ba da ni da ba ga